येते आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय न बदलल्यास सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्ष होण्याची दाट शक्यता आहे। साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे। त्यानुसार सुळेंना अध्यक्ष करण्यासाठीची कागदोपत्री प्रक्रिया 15 दिवसांपूर्वीपासूनच सुरू झाली आहे। विशेष म्हणजे आजच सुप्रिया सुळेंच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर शिक्कामोर्तब करून निवडणूक आयोगाकडे अधिकृत पत्र पाठवलं जाणार असल्याचं ही समजतंय। त्यासाठी एक महत्त्वाची बैठक आता वाय.बी. चव्हाण सेंटर इथं पार पडतीये। या बैठकीला सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। तर अजित पवार यांचं कथित नाराजी नाट्य सुरू असतानाच पक्षाध्यक्ष बदलाच्या हालचाली पक्षात सुरू होत्या। सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं जाणार आहे आणि अजित पवार राज्यात नेतृत्व करणार असल्याचं सुद्धा समजतंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी आपल्या सोबत लाईव्ह जोडल्या गेल्या आहेत। प्राची, काय सांगाल? राष्ट्रवादीच्या गोटामध्ये हालचाली सुरू झाल्यात। कालपासून जरी त्याचं दर्शन होत असलं तरी देखील मागील 15 दिवसांपूर्वीपासूनच हालचाली सुरू होत्या। सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याची अशी माहिती समोर येते। काय अपडेट्स आहेत याविषयी? आपल्याला जी माहिती मिळते आहे त्यानुसार शरद पवार यांनी जर राजीनामा मागे घेतला नाही तर सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं जाईल पक्षाचं। शरद पवार यांनी राजीनामा आत्ता दिलेला असला, काल जाहीर केलेला असला तरी या सगळ्याची प्रक्रिया जी आहे ती गेल्या 15 दिवसांपासून सुरू होती। ज्या वेळेला अजित पवार हे नॉट रिचेबल झालेले होते त्याच काळात या सगळ्या हालचालींना वेग आलेला होता आणि त्यावेळेला जी माहिती आपल्याला मिळते आहे त्यानुसार त्यांचं सगळं जे डॉक्युमेंटेशन आहे ते तयार करण्यात आलं। सुप्रिया सुळे यांना पक्षाध्यक्ष पद दिलं जाईल आणि जर नाराजी नाट्य कायम राहिलं तर ज्या हालचाली होतील त्यानुसार राज्याची जबाबदारी त्या संबंधित माणसाकडे सोपवली जाईल। आणि जर अजित पवार तयार झाले तर आत्ताच्या समीकरणानुसार अजित पवार यांना एक राज्यातली सगळी जबाबदारी तर सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाध्यक्ष पद अशी थेट विभागणी असणार आहे। अर्थात यातला महत्त्वाचा फॅक्टर जो ठरणार आहे तो म्हणजे शरद पवार यांनी राजीनामा मागे घेणं। पण जरी कालपासनं या सगळ्या राष्ट्रवादीतल्या हालचालींना वेग आलाय असं वाटत असलं तरी सुद्धा या हालचाली गेल्या काही काळापासून सातत्याने सुरू झालेल्या आहेत आणि ऑफिशियल डॉक्युमेंटेशन या सगळ्याचं सुरू होऊनही आता 15 दिवस उलटून गेलेले आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीतलं हे सगळं जे घडामोडी आहेत ते आता कुठल्या दिशेने जात आहेत ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। फरा निश्चितच प्राची, मात्र आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल। साम टीव्हीला जी खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल असे संकेत मागील काही दिवसांपासून मिळत आहेत। काल जेव्हा शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली त्याच्यानंतर सुप्रिया सुळे यांनी काहीही बोलणं टाळलेलं होतं। त्यामुळे आता त्याच राष्ट्रीय अध्यक्ष होतील याच्यावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे। अर्थातच प्रक्रिया जी अधिकृत आहे त्याच्यासाठी सगळी जी कागदपत्र तयार करावी लागतात, इलेक्शन कमिशनकडे जी डॉक्युमेंट सबमिट करायला लागतात त्यासाठीची सगळी कागदपत्र ही सुप्रिया सुळे यांची तयार करण्यात आलेली आहे। त्यांची माहिती आपल्याला मिळते आहे ती आत्ता नाही तर गेल्या 15 दिवसांपासूनच ही सगळी प्रक्रिया सुरू होती, ती सबमिशनची ही प्रक्रिया सुरू होती। अर्थात यातला जो महत्त्वाचा फॅक्टर होता तो म्हणजे नेमकं शरद पवार या पदावरनं बाजूला होण्याचा निर्णय कधी घेत आहेत आणि त्यानंतर मग सुप्रिया सुळे यांचं नाव अधिकृतरित्या कधी जाहीर केलं जात आहे। दोन फॅक्टर्स याच्यामध्ये होते। जर पक्षात फूट पडलेली असती तर त्या परिस्थितीमध्ये सुप्रिया सुळे यांचं अध्यक्षपद त्यांना दिलं जाणार का? आणि आता सगळा पक्ष या परिस्थितीमध्ये एकत्र आहे असं दाखवलं जात असताना सुप्रिया सुळे यांच्याकडे अध्यक्षपद सोपवलं जाणार आहे का? जसं मी सांगते महत्त्वाचा मुद्दा हा आहे की शरद पवार यांनी जर राजीनामा मागे घेतला नाही, जी एक शक्यता वर्तवली जाते की 24 पर्यंत कदाचित शरद पवार हे पक्षाध्यक्षपदी राहतील। अशी जर परिस्थिती आली नाही तर सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या पुढच्या अध्यक्ष असतील हे जवळपास निश्चित झालंय। निश्चितच प्राची, याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान रश्मी पुराणिक आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत मुंबईवरून, त्यांच्याकडेही जाऊयात। रश्मी, काय सांगाल? खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते ती म्हणजे सुप्रिया सुळे याच अध्यक्ष असतील, राष्ट्रीय अध्यक्ष, आणि त्यासाठीची प्रक्रिया ही 15 दिवसांपासून सुरू झाली आहे। या सर्व परिस्थितीमध्ये एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचे कोणकोणते प्लस पॉइंट्स आहेत? आपण जर बघितलं असेल आज सकाळी सुतोवाच सगळ्यात आधी छगन भुजबळ यांनी केलं होतं की सुप्रिया सुळे ह्या राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात, त्यात काहीच अडचण नाही। प्रामुख्याने आपण बघितलं असेल तर शरद पवार यांनी कायमच सांगितलेलं आहे की आमच्या पक्षात एक विभागणी झालेली आहे। सुप्रिया सुळे राज्याच्या राजकारणात येणार का या प्रश्नावर उत्तर देताना नेहमी शरद पवार म्हटलेले आहेत किंवा सुप्रिया सुळेंनी देखील म्हटलेलं आहे की मी कायमच केंद्रात किंवा लोकसभेमध्ये काम केलेलं आहे, देशपातळीवर काम केलेलं आहे आणि अजितदादा हे नेहमीच राज्यात राहतात। त्यामुळे ही विभागणी कुठेतरी
कुठेतरी या भावंडांमध्येच राहिलेली आहे की सुप्रिया सुळे यांनी दिल्लीच्या कामकाजात आणि विशिष्ट राष्ट्रीय पातळीवरच्या कामकाजामध्ये लक्ष घातलं आणि अजित पवार यांनी आपली पकड जी आहे ती महाराष्ट्रावर कायम ठेवलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवार यांचा वेगवेगळ्या पक्षामध्ये ज्या पद्धतीचा जनसंपर्क आहे, विविध खासदार असतील, पक्षाचे अध्यक्ष असतील, यांचा असाच जनसंपर्क हा सुप्रिया सुळे यांनी देखील वाढवलेला आहे. दिल्लीमध्ये अगदी उत्तर प्रदेशपासून बघितलं असेल आपण तर समाजवादी पक्ष असेल, सोनिया गांधींची काँग्रेसमध्ये देखील सुप्रिया सुळेंचे अतिशय चांगले संबंध आहेत. राहुल गांधींची देखील त्यांचे चांगले संबंध आहेत. महाराष्ट्रात जरी आपण बघितलं तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. बिहारमध्ये गेले तर नितीश कुमारांपासून लालू प्रसाद यादव यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. पंजाबमध्ये आता बादल कुटुंबीय त्यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. आणि फक्त विरोधी पक्षाने तर भाजपामध्ये देखील सुप्रिया सुळे यांचे अनेक खासदारांशी, मंत्र्यांशी हे चांगले संबंध आहेत. त्यामुळे आपण बघत आहोत की सुप्रिया सुळे यांनी ऑलरेडी लोकसभेमध्ये त्यांचं कामकाज असेल, ते ज्या पद्धतीने प्रश्न उपस्थित करतात, त्यांना संसद रत्न हा पुरस्कार आतापर्यंत दिलेला आहे. विविध पक्षाशी त्यांनी वाढवलेला संपर्क असेल आणि राष्ट्रीय पातळीवर त्यांचे प्रश्न जे आहेत त्यांनी आजपर्यंत नेहमीच लोकसभा किंवा राज्यसभेचं जे कामकाज आहे त्यामध्ये ज्या बैठका होतात त्यामध्ये देखील त्या वारंवार सहभागी झालेल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरचे प्रश्न यामध्ये सुप्रिया सुळे यांनी भूमिका बजावलेली आहे. लोकसभेमध्ये देखील राष्ट्रवादीचा एक प्रमुख चेहरा म्हणून त्यांनी भूमिका बजावली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनंतर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे हे योग्य नाव पडतं अशी, म्हणूनच त्या कुठेही राष्ट्रीय अध्यक्ष होण्यात अडचण नाही हे छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यांना कोणी त्याचा विरोधही करणार नाही, कारण महाराष्ट्रातले नेते जे आहेत त्यांनी कायमच महाराष्ट्रामध्ये आपलं काम केलं आहे. विशेषतः प्रफुल्ल पटेल हे जरी दिल्लीत असले तरी शरद पवारांनंतर राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, मग कुटुंबातलंच कोणीतरी असेल का. आणि एकूणच छगन भुजबळ यांनी जे सूतोवाच केले तर सुप्रिया सुळे यांच्या नावाला विरोध होण्याची शक्यता देखील कमी आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात आणि कुठेतरी याची प्रक्रिया सुरू झाली आहे असंच म्हणावं लागेल. निश्चितच रश्मी, आणखी एक प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे अगदी आता बैठकीला सुरुवात झाली आहे, महत्त्वाचे नेते राष्ट्रवादीचे तिथे उपस्थित आहेत, तर आजच्या या बैठकीमध्ये सुप्रिया सुळेंच्या नावावर अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब होण्याचे किती चान्सेस आहेत? जसं आपण बघतो आहे की छगन भुजबळांनी म्हटलं की पक्षातील इतर देखील नेत्यांचं हेच म्हणणं असेल की जर शरद पवार आपला निर्णय मागे घेत नसतील तर शरद पवारांची लेक म्हणून सुप्रिया सुळे यांचंच नाव जे आहे ते पुढे करण्याची जास्त शक्यता आहे. आजच या नावावर शिक्कामोर्तब होईल की अजून 1-2 दिवस लागतील याकडे बघावं लागेल, कारण कालच शरद पवार यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी असं देखील सांगितलं होतं कार्यकर्त्यांना की मला विचार करण्यासाठी 2 ते 3 दिवस द्यावा. असं असलं तरी शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम आहेत आणि राष्ट्रवादीमध्ये जी समिती आहे त्या समितीच्या सदस्यांनी सुप्रिया सुळे हे राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात अशी भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नक्कीच या 1 ते 2 दिवसामध्ये सुप्रिया सुळे या पुढच्या राष्ट्रीय अध्यक्ष होतील यावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. पण प्रक्रिया सुरुवात झाली आहे असं आपण म्हणू शकतो.